हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे क्लास 6 चा प्रॅक्टिस सेट 17। ठीक आहे, याच्या आधीचे सर्व प्रॅक्टिस सेट मी घेतलेले आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। ठीक आहे, बघा प्रॅक्टिस सेट 17 मध्ये काय दिलं आहे आपल्याला, डिव्हिजन ऑफ डेसिमल सॉल्व करायचं आहे। ठीक आहे, डिव्हिजन ऑफ डेसिमल वरचेच काही एग्जांपल आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत। बघा प्रॅक्टिस सेट 17, बघा प्रॅक्टिस सेट नंबर 17 क्वेश्चन नंबर 1 काय आहे, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन। काय करायचे आपल्याला, डिव्हिजन मध्ये सॉल्व करायचं आहे। ठीक आहे, बघा सोल्यूशन मध्ये काय येईल, इथे काय दिलं आहे 4.8। आता मी हे जे पॉइंटचं आहे, डेसिमल पॉइंटचं आहे, त्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू शकते। ठीक आहे, म्हणजे मी करते 48, किती डिजिट नंतर पॉइंट आहे, 1 डिजिट नंतर, म्हणजेच काय येते 1 0 10। ठीक आहे 2। आता बघा, आता आपल्याला याची डिव्हिजन करता येईल का, नाही। आता मी ह्या 2 ला काय करते, 2 ला डिनॉमिनेटर मध्ये काही नाही आहे, म्हणजेच काय आहे 1 आहे। ठीक आहे, आता मला हे डिव्हिजनची साइन कन्वर्ट करून कशामध्ये करायची आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये। तर कसं लिहू शकते मी, 48/10 मल्टिप्लिकेशन, याला काय करते, याचा रेसिप्रोकल उलट, म्हणजे 2/1 आहे, तर काय येईल 1/2। ठीक आहे, आता याला सॉल्व करते, 2 ने 48 ला डिवाइड करते, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8। ठीक आहे, काय आलं 24 मल्टिप्लाय बाय 1/10, 24 1 जा 24/10। काय येईल आन्सर, 1 0 आहे, म्हणजेच 1 डिजिट नंतर पॉइंट, म्हणजेच 2.4। ठीक आहे, हे बघा सेकंड नंबरचं काय, 17.5 डिवाइड बाय 5। ठीक आहे, आता ह्या पॉइंटचं कन्वर्शन आधी मी फ्रॅक्शन मध्ये करते, 175, 1 डिजिट नंतर पॉइंट आहे, म्हणजे 1 नंतर 0, डिव्हिजन 5। आता 5 ला डिनॉमिनेटर मध्ये काही नाही आहे, म्हणजेच काय असते 1 असते। आता मी ह्या डिव्हिजनचं जे कन्वर्शन आहे ते मल्टिप्लिकेशन मध्ये करते, तर काय येईल 175/10 मल्टिप्लाय बाय 1/5। काय केलं मी, 5/1 चा रेसिप्रोकल केला। ठीक आहे, आता बघा काय होईल मग, 5 ने 175 ला डिवाइड होते का, 5 1 जा 5, 5 3 जा 15, 2 राहिले, आणि 5 5 जा 25, म्हणजे काय आलं 35, म्हणजेच काय येईल 35 मल्टिप्लाय बाय 1/10, 35 1 जा 35/10। आता 1 डिजिट काय 1 0 आहे, म्हणजेच काय एका डिजिट 1 डिजिट नंतरच पॉइंट, म्हणजेच काय 3.5। ठीक आहे, हे झालं आपलं आन्सर। थर्ड नंबर बघा, 20.6 डिव्हिजन 2। ठीक आहे, आता याचं पॉइंटचं कन्वर्शन कशामध्ये करते, आधी मी फ्रॅक्शन मध्ये, 206 1 डिजिट नंतर पॉइंट आहे, म्हणजेच काय 10 डिवायडेड बाय 2, 2 ला डिनॉमिनेटर मध्ये काही नाही आहे, म्हणजेच काय असतो 1। ठीक आहे, आता याला मी काय करते, डिव्हिजनच्या साइनला मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करते, काय येईल 1/2। ठीक आहे, आता ह्या 2 ने काय करते, 206 ला डिवाइड करते, 2 1 जा 2 0, 2 3 जा 6, काय आलं 103। काय येईल मग आन्सर 103 मल्टिप्लाय बाय 1/10, 103 मल्टिप्लाय बाय 1 काय येईल 103/10। 1 0 आहे, म्हणजे 1 डिजिट नंतर पॉइंट येईल, म्हणजेच काय येईल 10.3। हे काय झालं आपलं आन्सर। 4 नंबरचं बघा काय आहे, 32.5 डिवाइड बाय 25। ठीक आहे, आधी मी याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करते, 1 डिजिट नंतर पॉइंट आहे, म्हणजे डिवाइड अपॉन 10, डिव्हिजनची साइन 25, अपॉन मध्ये काही आहे का, नाही, म्हणजेच काय येते मी 1 देते। आता डिव्हिजनच्या साइनला काय करायचं आपल्याला, मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, काय येईल मग 325/10 मल्टिप्लाय बाय 1/25। आता बघा या 25 ने मी ह्या 325 ला डिवाइड करते, इकडे दाखवते मी करून, 325 काय येईल 25 1 जा 25, काय येईल 12, इथं बॉरो करावं लागेल, 2 12 - 5 7, 2 - 2 0, आणि हा 5 खाली आला, 25 3 जा 75, म्हणजे 0 0, म्हणजे काय येईल 25 1 जा 25, आणि हे 13, मग काय येईल आन्सर 13 मल्टिप्लाय बाय 1/10। काय येईल 13 मल्टिप्लाय बाय 1 13/10, म्हणजे
एक 10 आहे म्हणजेच 1 डिजिट नंतर पॉईंट येईल म्हणजेच 1.3. हे झालं आपलं आन्सर. क्वेश्चन नंबर 2 बघा. अ रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग. काय दिलं आपल्याला, एक रोडचं मेजरमेंट दिलं आहे. इफ द ट्रीज आर प्लांटेड ऑन द बोथ साइड ॲट द इंटरवल ऑफ 9.6 मीटर. म्हणजे असा रोड असते आपला, त्याच्या दोन्ही साईडला काय म्हणते, रोड कितीचा आहे, 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग आहे. आणि काय म्हणते, इफ ट्री आर प्लांटेड ऑन बोथ साइड ॲट अ इंटरवल ऑफ 9.6. म्हणजे दोन्ही साईडला रोडच्या काय लावलेले आहेत, झाडं लावलेले आहेत. आणि त्याचं इंटरवल किती आहे, म्हणजेच अंतर 9.6 आहे. हाऊ मेनी ट्री वेअर प्लांटेड. तर किती ट्री त्यांनी लावलेले आहेत हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. बघा गिवनमध्ये काय दिलं आहे, अ रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग दिलेलं आहे हे गिवनमध्ये. म्हणजेच काय येईल, 4 किलोमीटर 800 मीटरचं कन्व्हर्शन जर मी मीटरमध्ये केलं तर काय ते 4800 मीटर. ठीक आहे. आता बघा काय दिलं आहे, द डिस्टन्स बिटवीन द 2 टी. काय येईल, द डिस्टन्स बिटवीन ट्री इज किती दिलं आहे, 9.6 मीटर. म्हणजे प्रत्येक जे दोन झाडं आहेत, एक इथं असेल त्याच्यामधला डिस्टन्स काय दिलं आहे, 9.6 दिलेलं आहे. ठीक आहे. बघ काय येईल, द नंबर ऑफ ट्री प्लांटेड ऑन वन साइड ऑफ 4800 मीटर लॉंग रोड. आधी काय करू आपण, जे एका साईडला किती झाडं लावलेली आहेत हे काढूया. ठीक आहे. म्हणजेच काय करावं लागेल, 4800 मल्टिप्लाय बाय 9.6 डिवाइड बाय. ठीक आहे. आता काय येते, 4800 याला मी याला आधी काय करते, मी पॉईंट काढून घेते. 96 1 डिजिट नंतर पॉईंट आहे म्हणजे अपॉन 10. याला मल्टिप्लिकेशनमध्ये करायचं आहे आपल्याला. म्हणजे काय येईल, 10/96. याचा आन्सर काय येईल, मग याचा आन्सर येते 500. ठीक आहे. मी कॅल्क्युलेशन केलेलं आहे, तुम्ही करायचे. आता बघा आपल्याला किती आले, एका साईडला 500 ट्री आहेत. पण बघा हे एक ट्री आहे, हे सेकंड ट्री, हे थर्ड ट्री. आता फर्स्ट जेव्हा जे झाड असेल ते किती मीटरवर असेल, 0 मीटरवर. सेकंड 9.6 मीटर, दोघांमधलं अंतर आहे ना 9.6 मीटर. थर्ड किती असेल, 9.2 मीटर, 19.2 मीटर. ठीक आहे. म्हणजे हे फर्स्टवाला ट्री पकडला असेल का त्यांनी, नाही. म्हणजेच काय करावं लागेल, ट्री प्लांटेड ऑन वन साइड ऑफ रोड. काय येईल, काय करावं लागेल, 500मध्ये हे 1 ट्री पण काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. म्हणजेच काय येईल आन्सर, 501. ठीक आहे. आता हे झाले आपले एका साईडच्या रोडचे. आपल्याला दुसऱ्या पण रोडला बघायचे आहेत की किती येतील. तर काय करावं लागेल, बघा काय करावं लागेल, ट्री प्लांटेड ऑन बोथ साइड ऑफ रोड. रोडच्या दोन्ही साईडला झाडं किती लावलेले आहेत हे सांगायचं आहे ना आपल्याला. एका साईडला किती आहेत, 501. आणि आपल्याला सेकंड काढायचे आहेत, म्हणजे दोन साईडला 501 मल्टिप्लाय बाय 2. काय येईल आन्सर, 1002. म्हणजेच काय येईल, हेच आपलं आन्सर काय येईल, 1002 ट्रीज आर planted on both side of
रोड, म्हणजे रोडच्या दोन्ही साईडला किती झाडं लावले त्यांनी, 1001 एवढे झाडं त्यांनी प्लांटेशन केलं. बघा क्वेश्चन नंबर 3 काय आहे, प्रज्ञा एक्सरसाइज रेग्युलरली बाय वॉकिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ. म्हणजे काय करत आहे ती, एक सर्क्युलर पाथ आहे त्याला काय करते, एक्सरसाइज करते ऑन अ फील्ड इफ शी वॉक डिस्टन्स ऑफ 3.825 किलोमीटर इन 9 राऊंड. एवढं हे किती दिलं, 3.825 किलोमीटर किती सेकंडमध्ये कंप्लीट करते, 9 सेकंडमध्ये. ऑफ द पाथ हाऊ मच डज शी वॉक इन 1 राऊंड. तर एका राऊंडमध्ये किती कंप्लीट करत असेल. ठीक आहे, 9 राऊंड कंप्लीट करते ती, म्हणजेच काय येईल 3.825 किलोमीटर किती राऊंडमध्ये कंप्लीट करते ही, 9 राऊंड. ठीक आहे, तर 1 राऊंडमध्ये काढायसाठी काय करावं लागेल, इन 1 राऊंड काय येईल 3.825 डिवायडेड बाय 9. ठीक आहे, मग काय करावं लागेल, डिव्हिजन करावं लागेल. काय येईल 3.825 डिवाइड 9. काय करते मी, तर याला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करू, 3.825 मल्टिप्लाय बाय, तर याला डिव्हिजनमध्ये काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे त्याचं काय येईल रेसिप्रोकल 1/9. ह्या 9 काय करते, हे डिवाइड करते. ठीक आहे, डिव्हिजन 3.825. आता बघा 9 3 ला डिवाइड होते का, नाही होत, म्हणजे 0 डिवाइड करावं लागेल. 3 0 3 - 0 3. इथं पॉईंट आहे म्हणून पॉईंट लिहून देते आणि 8 काय करते खाली घेते. 9 4 36 करायला 8 - 6 2. परत काय घेते 2 खाली येते. 9 2 18. आन्सर येते 22 - 18 4. आणि हा 5 खाली येऊन जातो 45. 9 5 45 0 0. म्हणजे आपला आन्सर काय आला 0.425 किलोमीटर. आता आपल्याला हे मीटरमध्ये पाहिजे, म्हणजेच काय येईल 425 मीटर. हे काय झालं आपलं, ते एक राऊंड किती मीटर धावते हे काढायचं होतं ना आपल्याला. म्हणजेच काय येईल, प्रज्ञा वॉक 0.425 किलोमीटर और 425 मीटर इन 1 राऊंड. 1 राऊंडमध्ये तेवढं डिस्टन्स कंप्लीट करते. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 बघा. अ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर बॉथ 0.25 क्विंटल ऑफ हिराडा. म्हणजे एक फार्मास्युटिकल कंपनी आहे, त्यांनी काय केलं 0.25 क्विंटल काय घेतला, हिराडा घेतला. हे काही औषधीचं नाव असेल. अ मेडिकल प्लांट फॉर 9,500 रुपीज. व्हॉट इज द कॉस्ट ऑफ पर क्विंटल ऑफ हिराडा. मग 1 क्विंटल हिराडा कितीला असेल हे आपल्याला काढायचं आहे. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, 1 क्विंटल इज इक्वल्स टू 100 kg. काय येईल मग, द कॉस्ट ऑफ 0.25 क्विंटल ऑफ हिराडा. 0.25 क्विंटलची कॉस्ट किती दिली आहे, 9,500 रुपीज. ठीक आहे, आपल्याला काय सांगितली की 1 क्विंटलची किती येईल, द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ऑफ हिराडा. 1 क्विंटल हिराडा कितीला येईल, काय येईल मग 9,500 डिवायडेड बाय 0.25. ठीक आहे, त्याला आपण करू सॉल्व. काय येईल 9500. त्याला मग मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजेच काय येईल 1/0.25. ठीक आहे, आता मला हा पॉईंट काढून टाकायचा आहे, तर काय करावं लागेल 9500 मल्टिप्लाय बाय 2 डिजिट नंतर पॉईंट आहे, म्हणजे 2 0 देऊन देते 1 अपॉन 25. ठीक आहे, मग काय येईल 25 1 25 25 4 100. म्हणजेच काय येईल 9,500 मल्टिप्लाय बाय 4. म्हणजे त्याचा आन्सर येईल 3800
0 म्हणजे 38,000. म्हणजेच 1 क्विंटल हिरडा घेतला मिळेल 38,000ला. म्हणजेच द कॉस्ट ऑफ हिरडा पर क्विंटल, 1 क्विंटल हिरडा कितीला मिळेल? ₹38,000. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट नंबर 17 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.